प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा आगाव लेकरू असते. आपल्या घरात ही आदिरा आहे. कुठं पण घाण करणार, सगळ्याचे ब्रश घेणार आणि त्याला कौतडत बसणार. खेळ आहे त्याचा. हे घरातल्या सगळेजणांचे ब्रशची अवस्था अशी झाली की कचरा कुंडीहून ब्रश उचलणार नाही. तर ब्रश करायला लागलो की त्याला वाटतं आपण पण ब्रश करावं. जाऊ द्या म्हणतो मी पण, घरचे सगळे जाऊ द्या म्हणतात. आहे त्याचा नाद खराब करायचा, त्याला बरं वाटतंय खराब करून. चला मग त्याचा खेळ असेल. हे नाही दिलं तर चावाय बघत आहे. घरातलं हिटर नवीनच आणलं, त्याचं हे वायर तोडून टाकलं. भीव वाटलं पण याला करंट लागन. मग त्या वायरच्या खाली तार लावून पुन्हा ते जॉईंट करून घेतलं. त्याला पुन्हा करंट लागणार. घरात काही दिसलं की इचका सुरू करणार. खाणार तर थोडंच, पण खराब करायला त्याला लय मजा वाटणार. एखाद्या वस्तू जर घरापाशी असल्या अशा साईडला तर वरून फेकणार, साईडनं बघणार पडला, व्यवस्थित आवाज आला का कसा. त्याचा ते छंदच आहे. घरात एवढं नुकसान करतंय की भयानक नुकसान करतंय. काही वस्तू एखादी आहे कप आता काय आणा किंवा काय डबे आणा, त्याला वरून घेऊन येणार, साईडला बघणार. बरं वाटतं त्याला बघून. असं वरून पडल्यास छान दिसतंय. त्याला ढकलून नाही उचललं तर कसंही जीव तुडून त्याला उचलणार, खाली फेकणार आणि पुन्हा आनंद घेणार. जेवायला लागलो तर अर्ध खाली नाशविणार, खाली टाकणार. चला काही नाही का, बाहेर कोंबड्या आहेत, कुत्रे आहेत, काय नाश होत नाही, त्यामुळे काय वाटत नाही. पण ते हट्टी आहे. सध्या आपल्याकडं नाही, त्याला निसर्गात सोडून दिलेला आहे. गावाकडं माहिती घेतली त्याची, तर निसर्गामध्ये आता रमायला लागला आहे. वाईट वाटायला पण स्वतःचं लेकरू जरी असलं तर आपण शिकायला बाहेर पाठवतो, तिथे स्वतः पायावर उभा टाकावं असं प्रत्येक आईवडला इच्छा असते. त्याची माझी बी इच्छा आहे की त्या निसर्गामध्ये राहावा. आता गावाकडं पण त्यांनी तीच सुरू केले. बाकीच्या पक्ष्यांना पळविणे, घरापासून बेजा करायला सुरू केली त्याने आता. चला बघू, वाटतंय भारी वाटतंय. चला पण दुःखही मनातल्या मनात वाटतंय, पण काही नाही, स्वतःच्या पायावर उभा टाकायला ना त्याच्यामध्येच आनंद. चला आयुष्यात काहीतरी वेगळा आनंदी.